पुन्हा एकदा डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे. हा पहिला हल्ला नाही आहे, याच्या आधी बरेच हल्ले झालेले आहेत. आजचाही हल्ला तितका खंडनीय आहे. पण मागच्या वेळेला ओपीडी बंद केली होती, ह्यावेळी ओपीडी बंद केली आहे. लोकांना त्याचा फरक पडत नाही, लोकांना डॉक्टरचं महत्त्वच माहीत नाही आहे. आत्ताच डॉक्टर डे साजरा केला आहे आपण. त्याचं महत्त्व तुम्हाला कळलं आहे कधीच नाही कळलं आणि कळणारसुद्धा नाही आहे. डॉक्टर सॉफ्ट टार्गेट असतो नेहमी. काही झालं तर डॉक्टरला मारा, उठसूट डॉक्टरला मारा. पेशंट लवकर बरा होत नाही, डॉक्टरला मारा. बिल आलं, डॉक्टरला मारा. बेड अवेलेबल नाही, डॉक्टरला मारा. प्रत्येक गोष्टी डॉक्टरला मारा. तुम्ही जर व्हिडिओ नीट बघितला असेल, त्या डॉक्टरने त्या कॉर्पोरेटरचा हात धरला होता. पण त्या कॉर्पोरेटरसोबत त्या जो नगरसेवक आहे त्याच्यासोबत 50 गुंड होते. माणसं नव्हती, गुंड होते. गुंड पाळलेले असतं त्या लोकांनी. ही गुंडशाही, झुंडशाही ही कधीपर्यंत चालणार आहे यांची? डॉक्टरला प्रत्येक वेळेला उठसूट मारतच राहणार, हॉस्पिटल प्रत्येक वेळेला थोडं करतच राहणार. डॉक्टरकडे 4 दिवस जाऊ नका, बघा 5व्या दिवशी काय होते. एक दिवसाची ओपीडी करून बंद काहीच होणार नाही. डॉक्टरांच्या सगळ्या निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्यांनी ओपीडी बंद केलेली आहे. पण ह्या सगळ्यांनी डॉक्टरांवरचे हल्ले थांबणार नाही आहेत. जोपर्यंत शाळांमध्ये नागरिकशास्त्रांमध्ये नीट नीतिमूल्य शिकवली जाणार नाही आहेत, जोपर्यंत हे VIP कल्चर बंद होणार नाही आहे, तोपर्यंत डॉक्टरांवरचे हल्ले थांबणार. डॉक्टरांना हल्ले झाले, कुठली कडक कारवाई झाली आहे का? कधीच नाही झालेली. निदान ह्या केसमध्ये तरी कडक कारवाई झाली पाहिजे. नगरसेवकाला राजीनामा द्यावा लागला पाहिजे. आणि या सगळ्यांव्यतिरिक्त नीतिमूल्य शिकणं आपल्या भारतीय समाजाने खूप गरजेचं आहे. तोपर्यंत तसंच राहा. थँक्यू व्हेरी मच.